शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का सध्या मार्केटमध्ये जर पाहिलं प्रत्येक प्लॉटची कंडिशन ही काही त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे झाडाची रोगप्रतिकार शक्तीवरती अवलंबून असतं. मेन म्हणजे तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट माझं असं आहे का जी तुम्ही जर पेपरमध्ये जरी असेल पाऊस कंटिन्यू चालू आहे पण मुडीची जी काही तुम्ही जर बघू शकता का सोडलेलं आहे आता लॅन्सफायर जवळजवळ 8 दिवसापूर्वी ही मुडी बघू शकता. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, अशा पद्धतीने पेपरमध्ये जर तुम्ही अजून जास्त जर हे केलं पण जास्त हे करता येत नाही म्हणून मुडी बघू शकता की एवढी मुडी आलेली आहे लॅन्सफायर मुडी हे बघू शकता. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला लॅन्सफायर नावानच घ्यायचंय तुम्हाला, नाही तर मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट भेटतं आपल्या नावाखाली पण विकलं जातं. मित्रांनो, सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे का खालची जर मुडी चांगली चालू राहिली वर सांगत असतो का झाडाची जी रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल आणि झाडामध्ये जर अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं असेल तर इथं तुम्हाला 6 एकरमध्ये व्हायरसचं प्रमाण म्हणजे चुरडा मुरडा जो आहे तो आपल्याला दिसत नाहीये सध्या तरी. आणि चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन चालू आहे कामामध्ये. आणि आपण बघू शकता का वरचा शेंडा कुठलाही तुम्ही कुठलंही झाड पकडलं तर तुम्ही बघू शकता का कुठंच काही तुम्हाला दिसत नाही. त्या हिशोबाने काम चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का सध्या तरी आता थोडं जर चुरडा मुरडाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पानाचे वाटा होत आहे. तर सांगण्याचं उद्दिष्ट आहे की भर पावसातला हा प्लॉट आहे. या झाडामध्ये कसं आहे मुडी जर व्यवस्थित चालली त्याची जर अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं असेल रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर झाड हे जास्त प्रमाणात रोगाला बळी पडत नाही. त्याच्यामुळे मला सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे का मुळीची अवस्था चांगली बघा आणि चांगल्या पद्धतीचे कंपनीचे तुम्हाला जर वाटत असेल तर त्या हिशोबाने न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा. अजून सुद्धा पाऊस येण्याचं अजून बघू शकता का किती पाऊस चालू आहे. त्या हिशोबाने तुम्हाला जे काही प्लॉटचं जे नियोजन करेल आहे हा अन्नद्रव्य व्यवस्थापनवरती व्यवस्थित करा. आणि जर जिथं तुम्हाला जर वाटत असेल तर त्या हिशोबाने पांढरी माशीचा जर जास्त शिरकाव दिसत असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला चांगल्या कंपनीचं प्रोडक्ट घ्या आणि त्या हिशोबाने फवारणी करा. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला मिकनेल 32 हे 750 ग्रॅम, मिकमॉल 250 ग्रॅम, पोटॅशियम शोनेट 750 ग्रॅम असं 35 दिवसाच्या पुढचे जे प्लॉट असतील त्यांना घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी किसाईट जी तुम्हाला घ्यायचं आहे 750 मिली. त्याच्यामध्ये ससुरी घ्यायचं तुम्हाला. ससुरी हे वाय स्टॅबिलायझर असल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने झाडाची झायलम फेलम सुरळीत करतं आणि त्याच्यात अर्थसिलिसिक ऍसिड वगैरे त्याच्यात दिलेलं आहे. आणि सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे का किसाईट जी 750 मिली, ससुरी 750 आणि मॅग्नेशियम 750 ग्रॅम 200 लिटरला घ्यायचं आहे. आणि ड्रिपमधून तुम्हाला वारंवार सांगतोय जे तुम्हाला अवस्था दाखवली लॅन्सफायर तुम्हाला 2 किलो एकरी ड्रिपमध्ये गाडून घ्यायचं आहे. आणि जेव्हा पाणी चालू करणार आहे तेव्हा लॅन्सफायर आपल्याला सोडायचं आहे. आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती अर्धा तास पाणी तरी तुम्हाला द्यावं लागणार आहे का जेणेकरून क्लोराईड बाजूला होऊन मुळी चांगल्या पद्धतीने ग्राफ्टेड योगी 35चा प्लॉट आहे, 50 दिवसाचा प्लॉट आहे. आपण बघू शकता कुठल्याही पद्धतीचे इथं कूज वगैरे झालेलं नाही. कारण सांगण्याचं उद्दिष्ट आहे की काही जी फ्लॉवरिंग अवस्था असते का इथं भरपूर लागते ग्राफ्टेडला असं जे काही शेतकरी सांगतात त्या हिशोबाने. पण 50 दिवसापासून कंटिन्यू हा पावसातच प्लॉट असल्यामुळं आपण ही जी काही सेट खूप सुंदर असं आपण दाखवल्यावर आपल्याला समजतं का त्या हिशोबाने प्लॉटची कंडिशन काय आहे.